नमस्कार, सुप्रभात बुलेटिन मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे उत्तर भारतातून थंडी संदर्भातली। शिमल्यामध्ये प्रचंड बर्फवृष्टी होते आणि त्याचमुळे आता शिमला शहरावर बर्फाची चादर पसरली आहे। शिमल्यामध्ये रस्ते निसरडे झाल्याने गाड्यांचे अपघात वाढलेत, तर गाड्या बर्फावरून घसरत आहेत। दरम्यान या अपघातांमध्ये जीव वाचवण्यासाठी अगदी चालत्या गाडीतून सुद्धा चालकाला उडी मारावी लागते। अगदी प्रवासी बस सुद्धा घसरताना दिसतायत आणि असे अनेक व्हिडिओ सध्या समोर आले असून अनेक रस्ते बर्फाने झाकले गेलेत। शिमल्यामध्ये वाहनांची वाहतूक सुद्धा ठप्प झालेली, तर स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना सावधानतेचा इशारा दिलाय। बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा अजूनही बंदच आहे, तर पर्यटकांना फक्त सोलंगनाला इथपर्यंत जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। तर एका बाजूला आपण शिमल्यातली ही दृश्य बघितली, तर दुसऱ्या बाजूला आता काश्मीर खोऱ्यातही अधिकांश भागामध्ये बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। तर हिमवृष्टीमुळे विमान सेवा आणि रेल्वे सुद्धा शनिवारी ठप्प झाली आहे। बर्फवृष्टी प्रचंड असल्याने जम्मू काश्मीर आणि श्रीनगर महामार्ग सुद्धा बंद झाला होता, तर श्रीनगर आणि सोमनाथमध्ये प्रत्येकी 8 इंच बर्फवृष्टी झालेली आहे। श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्गावर जोजिलामध्ये 15 इंच, अनंतनाग जिल्ह्यामध्ये मैदानी भागामध्ये 17 इंच हिमवृष्टी झाल्याची नोंद आता करण्यात आली आहे। काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। हिमवृष्टीमुळे विमान आणि रेल्वे सेवाही ठप्प झालेली आहे। तर उत्तर भारतामध्ये जोरदार अशी हिमवृष्टी झाल्याचं आपण आता पाहिलेलं आहे। राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात आता फास्ट स्वरूपात। बाजारामध्ये टोमॅटोची आवक वाढल्यानं दरामध्ये घसरण झालेली। टोमॅटोचे भाव क्विंटल मागे 500 ते 800 रुपयांनी कमी झालेत। दरम्यान टोमॅटोला बाजारामध्ये सध्या क्विंटल मागे 2000चा भाव मिळतोय। कांद्याच्या भावामध्ये झालेली पडझड मागील काही दिवसांपासून थांबलेली आहे। कांद्याचे भाव स्थिर दिसतात। बाजारातील कांदा आवक मात्र काही प्रमाणात वाढताना दिसते, तर उठावही चांगला आहे। कापसाची आवक वाढल्यानं दरामध्ये घसरण झालेली आहे। देशातील बाजारामध्ये कापसाला 7200 रुपयांचा भाव मिळालाय। दरम्यान कापसाची आवक आणखीन काही आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पीक विम्यासाठी 1.5 लाख शेतकऱ्यांनी अर्ज भरलाय। पीक विम्यासाठी 1 रुपयाच भरावा लागत असल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा भरून घेतलाय। अकोल्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये 3 दिवसीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। महिला बचत गटाने विविध खाद्य दालने उघडली आहेत। यामध्ये माठावरचा मांडा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय। वाशिमच्या अनसिंग फाट्यावर भीषण अपघात झालाय। पुसदकडे जाणाऱ्या कारचा अपघात झाल्यानंतर चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली। या कारमधील 2 जण जखमी झाले असून अपघाताचा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। सांगलीच्या पलूस तालुक्यातील कुंडल इथं एका रात्रीमध्ये 6 ठिकाणी चोरी झाली। यामध्ये 3 घरं आणि 3 व्यावसायिकांच्या दुकानामध्ये चोरट्यांनी डल्ला मारला। विविध घरांमधून चोरट्यांनी जवळपास सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल लंपास केलाय। मुंबईच्या कांदिवली पूर्व परिसरामध्ये मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा अपघात झाला। या अपघातामध्ये कारने 2 मजुरांना उडवलं असून यामध्ये एकाचा मृत्यू झालाय। यामध्ये उर्मिला आणि तिचा ड्रायव्हरही जखमी झाल्याची माहिती आहे। जुन्या पुणे मुंबई महामार्गावर डंपर पलटी झाल्याने डंपरमधून वाळू मार्गावर पडली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्याने वाहतूक कोंडी टळली आहे।
अंबरनाथ पश्चिममध्ये न्यू बालाजीनगर इथं कचरा कुंडीमध्ये एक मृत अर्भक स्थानिक नागरिकांना आढळलेलं आहे। हे अर्भक 22 ते 23 आठवड्यांचं म्हणजेच 4 ते 5 महिन्यांचं असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अंदाज व्यक्त केलेला आहे। हे पुरुष जातीचं अर्भक असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय। या प्रकरणी आता अधिक तपास पोलीस करतायत। इंदापूर पोलिसांनी विक्रीस बंदी असलेला 23 लाख रुपयांचा गांजा जप्त केलाय। याबाबत गुन्हे शोध पथकाला माहिती मिळाली असून त्यानुसार 4 पोलीस निरीक्षकांनी ही कारवाई केली आहे। या प्रकरणामध्ये आता दोघांना ताब्यात घेण्यात आलंय। चार महिन्यांपूर्वी कल्याण नगर मार्गालगत एका बॅगेमध्ये सापडलेल्या वयोवृद्ध व्यक्तीच्या मृतदेहाचं गूढ आता उघडलंय। यावेळेस ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकानं हत्या प्रकरणामध्ये मृत व्यक्तीच्या चुलत भावाला अटक केली आहे। पुण्यातील अनेक ठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। आरोपीकडनं 2,40,000 किमतीच्या 8 पेक्षा अधिक दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत। यावेळी शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये दुचाकी चोरीचे 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। नंदुरबारच्या म्हसावत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये साठवून ठेवलेल्या विदेशी मद्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। यावेळेस पोलिसांनी 3,64,000चा मद्यसाठा जप्त केलाय। आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। कल्याणमधील 13 वर्षीय हत्या प्रकरणाचा खटला वकील उज्ज्वल निकम लढणार आहेत, तर 30 दिवसांमध्ये चार्जशीट दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असून दोषींवर 4 महिन्यांमध्ये कठोर कारवाई करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलंय। कल्याणमध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली। या प्रकरणी पीडित कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती। आरोपीला लवकरच फाशी होईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। यावेळेस काळजी करू नका, या प्रकरणातल्या आरोपीला सोडणार नाही असा शब्द फडणवीसांनी पीडित कुटुंबाला दिलाय। राजगुरुनगर शहरातील 2 मुलींवर लैंगिक अत्याचार करत हत्या प्रकरणी संतप्त नागरिकांनी मोर्चा काढला। आरोपीला फाशी देण्याची मागणी यावेळेस करण्यात आली। या मोर्चामध्ये शिरूरचे खासदार अमोल कोल्हे देखील सहभागी झाले होते। यासोबतच महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। मुंबईची हवा विषारीच ठरलेली आहे। बोरिवली, मालाड, नेव्हीनगर, माझगाव आणि देवनार या भागांमध्ये हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीमध्ये नोंदवली गेलेली आहे। शहरवासियांना श्वासाच्या त्रासासह दृश्यमानतेचा सुद्धा त्रास होतोय। मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक आहे। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक असेल। सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे। ऑरेंज मेट्रो लाईनच्या कामाला सुरुवात झालेली आहे। या लाईनमुळे कल्याण आणि तळोजा ही 2 शहरं जोडली जाणार आहेत। मेट्रो मार्गामुळे कल्याण, डोंबिवली ते नवी मुंबई हा प्रवास आता 45 मिनिटात करता येणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं आज पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग होणार आहे। दुपारी 12 वाजता व्यावसायिक विमानाचं लँडिंग होईल अशी माहिती मिळाली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जवळपास सर्व कामं पूर्ण झाली असून रनवे, सिग्नल यंत्रणा ही सर्व महत्त्वाची कामं पूर्ण झाली आहेत। मुंबईहून इस्तंबूलला जाणारे इंडिगो कंपनीचं विमान रद्द करण्यात आल्याने प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घातला होता। विमानाचं सकाळी 6:30 पासूनचं टेक ऑफ झालं नसल्याने प्रवासी आक्रमक झाले, तर प्रवाशांनी एअरपोर्ट मॅनेजरला संपर्क साधला, मात्र कोणतेही उत्तर दिलं नसल्याचं प्रवाशांनी सांगितलंय। येत्या बजेटमध्ये मोदी सरकार करदात्यांसाठी मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे। 15 लाखांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे लाखो करदात्यांना आणि शहरी मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळू शकतो।
होमिओपॅथी डॉक्टर्सना आता ॲलोपॅथी औषधं देणार आहेत. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं होमिओपॅथीच्या डॉक्टर्सना त्यांच्या रुग्णांना ॲलोपॅथी औषधे देण्याची परवानगी दिली आहे. मात्र या होमिओपॅथी डॉक्टर्सना सर्टिफिकेट कोर्स पूर्ण करावा लागणार आहे. साताऱ्यातील पुसेगावमधील हिंदकेसरी बैलगाडा शर्यत रोमन आणि सर्जा या बैलजोडीनं अव्वल स्थान पटकावले. या बैलगाडा शर्यतीमध्ये थराराची विश्वजित साळुंके यांनी घेतलेली ही खास दृश्य साम टीव्हीवर. पंढरपूरच्या माढ्यातील अंकिता भांगे आणि दीप्ती कदम यांनी सीएच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलंय. शेतकरी कुटुंबातील मुलींनी अवघड अशा सीए परीक्षेमध्ये यश मिळाल्यानंतर त्यांचा ग्रामस्थांनी सत्कार केलाय. नांदेडच्या मळाकोळी ते बाळापूर 60 किलोमीटर अंतरावर 3 टोल नाके आहेत. तरी देखील पारडी मक्ता गावाजवळ नव्याने टोल नाका उभारण्यात आलाय. या महामार्गाचं काम रखडलं असताना देखील टोल वसुली केली जाते. त्यामुळे नवीन टोल नाका बंद करण्याच्या मागणीसाठी निदर्शनं करण्यात आली आहेत. सोलापूर बसस्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलंय. प्रत्येक प्रवाशाला तोंडाला रुमाल बांधून प्रवास करावा लागतोय. बस स्थानकामध्ये स्वच्छतेसाठी योग्य सुविधा नसल्याने लाडक्या बहिणींचे देखील हाल होत आहेत. धुळे शहरातील कॉलेज परिसरामध्ये कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 100 बुलेटवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याचबरोबर मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करत त्यावरून बुलडोझर फिरवण्यात आलाय. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. लगीन सराईचा हंगाम असल्याने नवजोडपी सुद्धा जेजुरीला येऊन खंडेराय आणि बानुदेवीचं दर्शन घेतात. नांदेडच्या माळेगावमध्ये खंडोबाच्या यात्रेला 29 तारखेपासून सुरुवात होणार आहे. यात्रेसाठी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी 35 बसेस सोडल्या जाणार असल्याची माहिती कंधार आगार प्रमुख अभिजित वाडवे यांनी दिली आहे. काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू असल्याने सामान्यांचं जनजीवन विस्कळीत झालंय. श्रीनगर आणि खोऱ्यातील इतर सपाट भागामध्ये हंगामातील पहिला हिमवर्षाव झालाय. काश्मीरमधील सर्व प्रकारच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे. मनालीत फिरायला गेलेल्या पर्यटकांनी बर्फात खेळण्याचा आनंद लुटला. सगळीकडेच बर्फच बर्फ पाहायला मिळतोय. पांढऱ्या शुभ्र बर्फाची चादर सगळीकडेच पसरल्याने पर्यटकांनी बर्फात आनंद लुटलाय. टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटर नितीश कुमार रेड्डीनं ऑस्ट्रेलियासमोर खणखणीत शतक ठोकलंय. मेलबर्न कसोटीच्या पहिल्या इनिंगमध्ये नितीशने आपलं शतक पूर्ण केलंय. माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. यावेळेस मोठ्या संख्येने जनसमुदाय रस्त्यावर उतरलेला बघायला मिळाला. सरपंच हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला अटक करा आणि जोपर्यंत हत्या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हटवा अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. माझ्या वडिलांचं बलिदान वाया जाऊ देऊ नका. तुम्ही सदैव माझ्या पाठीमागे उभं राहा असं म्हणत संतोष देशमुखांची मुलगी आक्रोश मोर्चावेळी भावूक झाली. मावळलेला सूर्य पुन्हा दिसेल मात्र माझे वडील पुन्हा दिसणार नाही असं म्हणत वैभवी देशमुख हिनं भावनिक साथ घातली आहे.
सरपंच संतोष देशमुखांच्या आक्रोश मोर्चामध्ये आमदार सुरेश धस यांनी जोरदार घणाघात केलाय। वाल्मिक कराडच्या घरी पैसे गेल्याशिवाय कोणतीही फाईल मंजूर होत नव्हती। ही करुण कहाणी आमच्या बीड जिल्ह्याची आहे, तर करुणा कहाणी वेगळीच आहे असं म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टीकास्त्र डागलंय। आमदार सुरेश धस यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर सरपंच संतोष देशमुखांच्या आक्रोश मोर्चातून जोरदार टीका केली आहे। तुम्ही संभाजीनगरच्या एअरपोर्टवरून उतरून गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीला गेलेत, मग सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना का भेटला नाही असा सवाल यावेळेस धस यांनी पंकजा मुंडेंना विचारलाय। सरपंच हत्या प्रकरणावरनं भाजपा आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केलेत। आक्रोश मोर्चातून धस यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवर निशाणा साधलाय। इथे गोलीमार भेजे में अशीच भाषा चालते असा आरोप त्यांनी केलेला आहे। सरपंच हत्या प्रकरणी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली। या प्रकरणामध्ये ज्यांची नावं आलेली आहेत ते कुणीही असो त्यांना अटक करा अशी मागणी जरांगेंनी केलेली आणि असे हल्ले होऊ शकतात, धाडसी बना, उत्तर द्या असं आवाहन जरांगेंनी केलंय। सरपंच हत्या प्रकरण आणि आक्रोश मोर्चावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। बीडच्या लोकांची मनस्थिती अस्वस्थ करणारी असल्याची प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे। सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींची हत्या झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केलाय। एका अज्ञातानं फोन करून ही माहिती दिल्याचं दमानिया यांनी म्हटलंय। तर अंजली दमानिया यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। यावेळेस त्यांनी आरोपींच्या हत्येचा दावा करणारा ऑडिओ क्लिपही ऐकवलेला आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता अंजली दमानिया यांचा बोलवता धनी नक्की कोण असा सवाल गुणरत्न सदावर्तेंनी उपस्थित केलाय। पोलीस तपास सुरू असताना अशी वक्तव्य का केली जात आहेत असा सवालही सदावर्तेंनी दमानिया यांना विचारलाय। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी फरार आरोपींची संपत्ती जप्त करा असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत। सीआयडीच्या प्रमुखांना फडणवीसांनी हे आदेश दिलेत। तसेच बंदुकीसोबत ज्यांचे फोटो समोर आलेले आहेत अशा सगळ्यांचे परवाने रद्द करा असे आदेशही फडणवीसांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना दिलेत। प्रकाश आंबेडकरांनी परभणीच्या घटनेवर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली। मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 1 कोटीची मदत द्यावी अशी मागणी आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने व्हॉट्सअप चॅट व्हायरल होत आहे। उद्याचा मसाला रेडी ठेवा असं चॅटमध्ये उल्लेख आहे। तर हे चॅट व्हायरल होताच जितेंद्र आव्हाडांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। रुपाली ठोंबरे पाटील यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करत चॅट आपलं असल्याचं सिद्ध करा असं चॅलेंजही आव्हाडांनी दिलंय। दक्षिण कोरियामध्ये मोठा अपघात झालेला आहे। दक्षिण कोरियामध्ये रविवारी 181 जणांना घेऊन जाणारं विमान कोसळून 28 जणांचा मृत्यू झालाय। लँडिंगच्या वेळी विमान धावपट्टीवरून घसरल्यानं हा मोठा अपघात झालाय। यावेळेस दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विमान धावपट्टीवरून घसरलं आणि क्रॅश झालं। यामध्ये 28 जणांचा मृत्यू झालेला आहे। जेजू एअरचं विमान 175 प्रवासी आणि 6 फ्लाईट अटेंडंट्सना घेऊन बँकॉकहून परत निघालं होतं आणि लँडिंग करताना ते क्रॅश झाले। विमानतळ दक्षिण कोरियाच्या दक्षिण भागामध्ये, तर स्थानिक मीडियाने शेअर केलेल्या फोटोंमधून विमानातून धूर बाहेर निघताना दिसतोय। धावपट्टीवरून हे विमान घसरलं आणि कुंपणाला धडकलं। दक्षिण पश्चिम कोस्ट विमानतळावर स्थानिक वेळेनुसार सकाळी 9:07 ही दुर्घटना घडली आहे।